नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे. तर आता 2 मार्गशीर्ष गुरुवार अजून शिल्लक आहे. तर तुम्ही जर हा उपाय केला नसाल तर तुमच्या घरातील पण दारिद्र्य नष्ट व्हावे असे वाटत असेल तर गुरुवारच्या दिवशी सकाळीच आपल्याला उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. तर ती वस्तू कधी ठेवायची आहे? तर सकाळीच आपल्याला ज्यावेळेस आपण घरातील साफसफाई करतो त्यानंतर मग उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर घरातून प्रवेश करत असताना उजव्या बाजूला एक कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एका वाटीमध्ये हरभरा डाळ घ्यायची आहे आणि थोडंसं गूळ त्यामध्ये ठेवायचं आहे, जिला आपण चणा डाळ पण म्हणत असतो. आणि ती वाटी ठेवायची आहे आणि मग एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याची पूजा करायचं आहे आणि दिवसभर आपल्याला ती डाळ जी आहे तिथंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तिथून आपल्याला ती डाळ उचलायचं आहे आणि जिथे कुठे गाय असेल तर गाईला खाऊ घालायचं आहे, कारण की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून आपल्याला हरभरा डाळ आणि गूळ जर गाईला खाऊ घातले तर आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. असे नाही की हरभरा डाळ आणि गूळच खाऊ घालायचं आहे. तुमच्या घरी जर गाय असेल तर तुम्ही गाईला दररोज चपाती किंवा भाकरी अवश्य खाऊ घालू शकता. असे नाही की आपण माता लक्ष्मीची सेवा करतो म्हणूनच खाऊ घालायचं आहे, तर दररोज पण तुम्ही खाऊ घालू शकता.